लय जेवण झालं का दुपारचं? तुला आता ढेकर द्यायचा होता का? ढेकर आल्यावर ढेकर देईन ना पोपटे मी. सकाळपासून तृप्तीचा ढेकरच नाही दिला बुवा. का बरं? अरे काय आलं, जेवलोच नाही सकाळपासून, उपाशी निघतो तोंड घेऊन. जेवला नाही? अरे चांगला तर तुला सुगंधाच्या हातच्या गरम गरम चपात्या भाजी खायचा डबा आहे आणि तू म्हणतो जेवलो नाही. बंद केली बाबा तिने मेस. बंद केलं होय डबा? पैसे दिले नाही काय? पैशाचा विषय नाही शामराव. मग तिला बरं नाहीये, दुखत आहे. एकटी बाई आता किती किती करणार तवा? सुगंधाला बरं नाहीये? नाही ना. काय झालं कडे तिला? काय झालं काय नव्हती, डबा द्यायला नाही म्हणली. उपाशी सकाळपासून जेवलोच नाही. काय दुखत असं कडे तिचं? विचारपूस करायला जावं लागेल कडे. हा, तिची कर विचारपूस. इथं मित्र जेवला त्याचं काय नाही तुला? अरे म्हणजे तू आहेस ना काळजी, पण आता ती आजारी पडली म्हणून थोडस. वहिनी आहेत का घरी? नाही ना. नाही. मी तर हातानेच करून खातोय आपण. काय करावं जेवायचं मला काय कळा नको. पण ती आजचे दिवस नसेल ना. ती म्हणली मी नाही देणार डबा, जवळ नीट नाही होत तवर. आता काय कोण मग तू येतो वांतेच झाले रे. तिथनं काय करावं कळा ना मला. तुझ्याकडे आहे काय आयडिया डोक्यात? खायला हॉटेलचं नाही खावं वाटत रे माणसाला. किती एकदा दोनदा खाल्लं तर माणूस हे होतंय. चांगली परवडणारी आयडिया सांग. गावातली गावात. हॉटेल तर नको सांगू. गावातल्या गावात टेपुडीकडे जायचं का? डेपुटीकडं? हा मग मला काय म्हण. हे बघ, गावचे डेपुटी आहेत. गावचा प्रश्न, तुझा प्रश्न, म्हणजे सगळ्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम कोण करणार? डेपुटीच. माझ्या डोक्यातच नाही आलं राव. मग चल लगेच. पोपट्या तू टेन्शन घेऊच नको. राम राम. बाहेर जायची तयारी दिसती. चाललोय तर जायचं थोड्या वेळ. आता नाही, थोड्या वेळ जाणार आहे. काय आता? तुला म्हणलं ना पोपट्या, डेपुटी सारखा माणूस नाही आपल्या गावात. तू बघितलं ना, बाहेर निघायचं जरी म्हणलं ना तरी स्वच्छता, नाही. टापटिपपणा. गाडी मला स्वच्छ लागेल, विषयच त्याशिवाय मी नाही. निघतच नाही. मी जर नाही पुसले ना तर डिग्या बिग्या पुसून ठेवत असतो. पण नेमकं डिग्या आज बाहेर आहे जरा थोडा. कुर्ता लय भारी दिसतोय तुमच्या. कुठून घेतलाय? आता ह्या कुर्त्याला झाले जवळ 2-2.5 वर्ष. काय सांगता? काय सांगता? तब्येत कमी झाली पण तुमची मेंटेन केलंय तुम्ही आता. नाही नाही, तब्येत कुठं काय डेअरी कमी झाली पुटी. नाही. मंडळीमध्ये डेअरी वाढली, तुम्ही म्हणा मग कमी झाली. नाही, खरंच ना. लय स्मार्ट दिसायला लागले आता पहिल्यापेक्षा. काय मग कसं काय म्हणते काय मंडळी? हटकू म्हणते काय मग? अजून कमी करायचं असं अजून कमी म्हणून. करा. काय माणसं कळत नाही. आणि बरं उरलेलं म्हणते, उरलेलं एवढा खिचडी भात खा, एवढं खा. तिच्यामुळे ढेरी वाढते बरं का माहिती. तेच तर प्रेम असतंय. आपण प्रेम किती घालायचं पोटामध्ये, आपलं पोट वया लागलं ना पुढं. पण ते खरं म्हणतो तुमच्या वाणी अख्ख्या गावात राजबिंडात नाही कोणी. नाही नाही, विषयच नाही. लय लोक आहेत गावात. मी कशाचा राजमिंट वय झालं आपलं. तुला सांगतो, डेपुटी एवढे स्वच्छ टापटीप राहतात ना, म्हणून त्यांच्या घरी अक्षरशः लक्ष्मी पाणी भरायची. नाही नाही, टापटीप लागत. माझ्यापेक्षा माझ्या मंडळीला लागत. तुपाचं धूर. आम्ही असं माझ्या पूर्वजांनी सांगितलेलं यांच्या घरात तुपाचं धूर चालायचं. धूर चालायचा? अरे म्हणजे याड आहे काय तू? आमच्या घरात नव्हता तुपाच धूर. वतनदार घरात ते तुपाचा घूर चालला. साधा भाऊच्या घरामध्ये आहे ना, तुला सांग, आमच्या घरी गावरान तूप साधा भाऊच तिथूनच यायचं. म्हशी किती होते साधा भाऊ सकाळच्या पर्यंत. त्यांच्या अंगणात गेलं ना तर 2-4 भगुले असे उकळते राहायची. बाबू, आता तुम्ही कधी जा ना खायला, ज्यांची जर पुरणपोळी खायला गेलं ना, गोळवण्यापेक्षा तूप जादा राहायचं. नेमकं माणूस तूप खाते, पोळी खाते. टपकतही नाही इकडून इकडून दिसतंय तूप. हे ना, हे आता मंडळीचं प्रेम आणि आम्ही न केलेलं डाएट, त्याच्यामुळे या गोष्टी झाल्या. डाएटची गरज नाही पण डेपुटीला. तुला सांगतो, डेपुटी एवढे सुंदर दिसण्याचं कारणच वहिनी आहेत आपल्या. वहिनी स्वयंपाक बी भारी करतात ना. विषय का, साक्षात अन्नपूर्णा देवी आहेत त्या. बरं, कशाला आले? कशाला आले? काय एवढं कौतुक चाललंय? काय नाही, आपलं मग चाललो होतो रस्त्याने, आपलं चला म्हटलं, दिसले तुम्ही, भेटाव तुम्हाला. अचानक कौतुक चाललंय. इतके दिवस आता भेटतो, पण मला कधी असं म्हणले नाही तुम्ही. बघा आता, हे पा वेळ काय प्रसंग. वहिनी चांगला स्वयंपाक करतात म्हणून डेपुटी छान राहतात. विषयच नाही. मग काय म्हणता बाकी अजून? काही नाही, ते थोडस अडचणच होती म्हणजे तशी. पर्सनल काम होतं. पैसे पाण्याची अडचण नाही नाही, पैसे अजिबात नाही नाही डेपुटी. तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरते म्हणून की आम्ही लगे पैसे मागायचे का? अजिबात नाही, विषयच नाही. हा, ते काय झालं आता, पोपट्या आपल्या इथे आणि तुम्हाला तर माहिती आहे, सुरेखा गावाला गेलेली. नाही, मीच त्याचा प्रॉब्लेम सोडला असता, तुमच्यापर्यंत येऊच दिला नसता. आम्ही मग कार्यकर्ते काय कामाची? काय त्याला नाही हो, काय झालं, डबा लावला होता सुगंधाकडे त्याचा, व्यवस्थित चाललं होतं एकदम. पण नेमकी ती पडली आजारी. आता ती आजारी पडली, मग तिला कुठं म्हणता येते दे बनून स्वयंपाक करून. पोपट्याने का सकाळपासून उपाशी आला मायापाशी.
मी म्हणलं आता मी तरी काय करू बा, म्हणलं आता एकच पर्याय बा आपल्याकडे, डेप्युटीकडे जाऊ, वहिनी स्वयंपाक पण छान मला करतात. डेपुटी मोठ्या मनात मावशी उपास नाही राहून द्या. हा अरे मंडळी आतमध्ये सध्या आमचीच खायचे बांधे आहेत. आहे का? मंडळीचं ते पराठीचा त्रास चालू आहे तिला जरा ती करीत नाही. डिगे आडाम तोडाम करतो मी थोडंफार कधी अहो जास्त नाही लागत त्याला, एक 4-5 चपात. सगळं मान्य आहे. 2 भाज्या आणि 4-5 चपात्या. हा आम्ही इनमिन करूनच 4-5 चपात्या करतो दोघा ठिकाणला. डिग्या लाटीतून मी भाजी तो सध्या तिला स्वयंपाक करीत नाही तर मी त्याला कवा स्वयंपाकाला नाही मग म्हणत. अजून 2-4 भाजा ना त्याच्यात तुम्ही. नाही मग तुम्ही काय खाईन करा? तू ऍडजस्ट करीन तूही काय बायको ते. गेलेली बरं का, याची बी बाई याची लग्न झालेलं नाही हा, तर तू काय कर, दोघं मिळून आहे ना तो बायको संसार करा. मग संसार म्हणजे काय बायाचा संसार करा. नाही ना, जमत नाही ना मला. कुठे मी आपला काही शेवाया भात कवा पोहे कवा काही खातोय. तुम्हाला राग येईल पण सध्या माहीच घरात परिस्थिती आहे. बघा ना विचारून. नाही भाऊ नाव नको काढू, नाही तर म्हणा ही म्हणा सकाळपासून 3दा चक्कर आली डेपुटी. अरे मग खा ना काहीतरी, मग हॉटेल काय कमी आहेत काय? हाय का हटलात काय पैसाला असतो? पाणी तोंड किलवानी इथं काय अरे मग काहीतरी काम चालू करा. तुझ्या आल्याबरोबर उपाशी राहायचं काम चालू करूस तर जगलं तर पाहिजे ना माणूस. पोटात अन्न असं तर काम होईल ना. एक मिनिट, माझ्याकडे जाण्यापेक्षा तुमचा जवळचा मित्र जाल्याकडे जाऊन बघा ना. जाल्या काय तुम्हाला नाही म्हणणार आहे का? अरे त्याच्या बायकोला झालं अरे स्वयंपाक करायचा. तुला सांगतो तो जाल्यासारखा मायाळू माणूस नाही. तेवढं आहे. आणि त्याची हा. बायको बिया तुला- रुपा वहिनी आहे ना, तोंडाने फटकळे पण जीव लावायला. आहाहा. जाल्या 3-4 कुत्रे अशी सांभाळतोय. हे खरंय खरंय. हा म्हणजे मला म्हणायचं ते नाही म्हणजे कुत्रे अरे बुवा, उपाशी ठेवीत नाही कोणाला ठेवीत नाही त्यो. कोणाला. त्याच्याकडे 4-5 कुत्रे येतं तो तुम्हाला गेलो नाही म्हणणारच नाही. नाही आम्हाला तो सांगता येत नाही, तुम्ही चला म्हणजे ना. मला कुत्र नाही म्हणजे नाही अरे पोपट सारखा माणूस आहे का तुला कुत्रा म्हणत नाही? चल बरं. करीन का अपमान मी कुत्र्याला? डेपुटीला घेऊन जावं लागेल, ज्याला तसं ऐकायचं नाही आपलं. चला. आता मला नाही आता होय. चला ना. तुम्ही सांगितलं म्हणजे तुमचा शब्द जर मोडायचा वजन टाक- पडन ना. बरं चला डिग्या चपात्याला आठवून ठेव रे. चल है की मी सांगावं लागत माझ्याकडे चपात्याच नाहीत. चालू ए जाल भाऊ जालबा जालुड्या आला मी म्हणलं ना जालू कायम तुम्हाला उत्साहामध्ये सापडणार. तंदुरुस्ती बघा कशी आहे. अरे भाऊ माई भाऊजाईचं पती तेवढं. मग बाकी कोण चालला? घरातच होतो घरात इथं चालू. बसलेलो होतो मी घरात. मी काय म्हणलं ते आपल्याला घरीच सापडणार आणि आपलं काम जालू करणार म्हणजे करणार 100%. 100% करणार. विषयच नाही. हा. जालू तुला आता तुझ्याकडे आम्ही तिघं मिळून आलो. कशाला? काय झालं पोपटराव आपल्या तिकडे लई दिसणे आलेत बरं का. अजून त्यांची आता खाण्यापिण्याची अशी मनावाची सोय झाली नाही. सुगंधाताईकडे डबा लागला होता. सुगंधाताईचं काहीतरी दुःख ते आजारी पडला तर त्यांनी डबा कॅन्सल केलाय. तर आमची अशी इच्छा होती की 1 महिना 2 महिने तू डबा दे करून तो काय पैसे असतील ते पोपटराव देऊन टाकतील. कोण मी? हा काय रे रडू तू टेन्शन नाही घेऊ, पैसे देईन देऊ. पैसे देईन. रडवतो का? काय असं आलं? तर तीच कळत नाही. काय झालं रडतो का मग? अरे झालं काय? माझ्याकडे काय आला मीच उपाशी मिळाला. माझ्याकडे डबा नाही त्याला कुठून डबा देऊ मी? डबा नाही रुपा वहिनी आहेत ना. काय रुपा वहिनी रातच्याला आमच्याला भांडणं झाले डेपुटी तुम्हाला सांगतो. मी तिला म्हणलो होतो सुटकाचं कालवान करते नी बॉम्बलाचं कालवान केलं आणि म्हणले का मला आला राग आधी फाटक्यात टाकली तिच्या कामपाडीत. ती गेली रातचीच निघून इथून. बोंबील कुठे आहेत ते? दिले फेकून तिकडं खाल्ले कुत्र्यानी. अरे पण कमून बॉम्ब लावून सुकटावून काय दोन्ही एकाच जातीचे येतं. दोन्ही खाल्लं असतं तर काय आलं असतं. हो सुकट समजून बोंबील खायचे. मला नाही आवडत ते बांबू आणि बोंबील. मग सुकट आणतोच कशाला असतो. सुकट नाही आणलं तर करीन कशाला वहिनी. बोंबील चांगले असते. चांगले असते तर मग आता कसं करतो ज्यावेळेस कसं? चटणी चांगली होती. चटणी चांगली होती बोंबलाची. मीच येणार होतो तुमच्या घरी म्हणलं थोडासा तुकडा वाढला तर बघा डेपुटीच्या दारात उभं राहून. त्या आईला आमचं एक खानदान मोठं करून ठेवले घरच्यांनी. आम्हाला तुकडा भेटा ना. बायको 3 दिवसापासून आम्हाला चपात्या लाटायला लावी ती. तिचं पाठीचं दुखणं चालू झालंय. त्या डिग्याला चपात्या लाटता येणार तो सारे नकाशे तयार मला करा. फक्त एकच चपाती द्या. अरे बाबा आमचीच पंचायत हे. सका धरून जेवलं नाही डेपुटी. अरे ह्यो बी नाही जेवला ना रे बाबा. हे बघा असं झालं उघड्यापाशी नागडं गेलं आणि सारा सारा दिवस. कुडकुडून मेलं. अरे तो याकडे आलतो आम्ही डब्यासाठी तर तोच आम्हाला हे कर. पण बोंबील अशी फेकून नसते द्यायचे बरं का. तो काय बोंबील लावले तर तो डब्याची सोय नाही. बोंबील चालले कमू फेकून द्यायचे नाही माप. तिने घारक्यास करून कडे फेकली. तिने दिले सांडले आणि मग डेपुटी. उचलून फेकलेत. याच्या एकच पर्याय, काय पोपट्याने बाय ठेवली पाहिजे ए कामाला. अरे सगळ्यांच्या डब्याचं भागन ना. म्हणते तुमच्या दोघा तिघाच्या डब्यात याची गाव जेवण घालायचं काय? अरे म्हणजे ह्याचा डब्याचा प्रॉब्लेम, माझा डब्याचा प्रॉब्लेम, डेपुटीला बी एक डबा देऊ आणि तू तर आहेच जे. मला नका डबा देऊ. माई बाई आई मला नका. तुम्ही तो तिघच एक बाई ठेवा. तिघात मिळून डबा खा. माया नका डोकं लावू. आणि आता काय करा कृपया करून माया घरी डबा मागायला येऊ नका. नाही तर मा डबा बंद करता बरं का. ए पण मला काय वाटतं आल्या डोकं चालून काहीतरी राव. बायाचे पैसे कोण देईन आता? बाया लावले आम्ही.
हा हे बी प्रॉब्लेम ती बाई आली का डेपुटी देते ना मग. मी त्याच्यामुळेच म्हणतोय तो डोकं लय चलत माझ्या असं पोटाला काय मला. जन्माला आले तुम्ही, मी तुमचे पैसे देतो. अरे काय चाललंय तुमचं? हे जाऊ द्या काहीतरी मार्ग काढा रे पोपट्या उपाशी आहे, जायला उपाशी आहे सकाळपासून. माझ्याकडे एक आयडिया राव. काय जमन ना विषयच नाही, जायला तर नाद नाही करायचा. काय 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 कुचू- कुचू केलं गड्या यांनी का? तुम्ही आहे ना मला सांग डेपुटी बरं. नको 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 तुम्हाला नको, तुम्ही आता घरी जा हा. निवांत बसा. पोपट्याच्या आणि जाल्याच्या जेवायची सोय मी करतो. करा काही बी करा, पण बालड मायापर्यंत आला नाही, मी तुमच्यात नाही असं समजा बरं का. आम्ही गावातला तुमची एक व्यक्ती आहे, पण ह्या अशा कोणचा किस्सा असा ना तुमचा त्याच्यात मी नाही. कारण की तुम्ही येत ना जेवतान पण ढेकर माया अंगवर आणतान. जाऊ का? नाही तसलं काही लपडे बिपडे करणार नाही डेपुटी. कुठे भेटले अरे गप ना, खाल्ल्या ना कुत्र्यांनी सांगितलं डेपुटी 3-4 कुत्रे जोगायला असते. डोकं तू लाव. आहे ना इथं बस, मी असा गेलो असा आलो, टेन्शन घेऊ नको. लवकर हा हा कळलं. हा हा ते तू तयार राहा. ओके चल. सुगंधा, ए सुगंधा, काय हो शामराव? पडली होती. हा हो, आताच बसले होते आवरून. काय म्हणता? काय चाललंय? काहीच नाही बाबा, निवांत. तुमचं काय चाललं? काय नाही, चाललं होती इथून दुकानात आता. ऐक म्हणलं बघा काय चाललंय काय नाही तुझं. काय झालं? नाही हो, अजून बरंच वाटत नाही व्यवस्थित. काय करता असं नको 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 इतकं अंग आणि ते दुखतं ना, आणि ताप पण असा मधून मधून येतोय. होय, हा ना. मग दवाखान्यात जायचं ना, व्हायरल असेल. अहो गेली होती, आता त्यांनी डोस दिलेला आहे 7 दिवसाचा. 7 दिवस? हा 7 दिवस त्या गोळ्या औषध घ्यावंच लागता. अरे देवा, रमेश रावांना फोन करायचा ना मग. अहो ते चालले होते त्या दिवशी दवाखान्यात न्यायला, नाही तर कोण होतं, तुम्ही गावात नव्हते. हा मग त्यांनाच बोलून घेतलं होतं इकडं, पण त्यांना सुट्टी नसल्यामुळे ते लगेच चालला गेले संध्याकाळी. काय म्हणते तुम्ही, का बरं आले होते? काही नाही, तेच मला कळलं तू खूप आजारी आहे म्हणून म्हणलं चला भेटून यावं तुला. अहो खाय प्यायचे ते एवढे हाल चालू आहे, काय सांगावं माझे. आता 2 दिवस मी बाहेरूनच डबा मागवला होता. होय. हा मग काय करता आता. मग आता 2 दिवसापासून करते घरीच. हा ना, नाही खरंच तुझी तुझी काळजी कोण करणं काळजी म्हणजे घेणार आहे सोपं बरं नाही. खरं आहे आता ना. दुसरी? दुसरं कोण घेणार नाही, पण एक त्यासाठी व्यक्ती. कोणतरी पाहिजे माहिती का इथं सोबत. पण एक व्यक्ती आहे भाऊ तुझी काळजी करणारा. कोण म्हणजे मी सुद्धा एवढं कधी विचार केला नसता असं घडू शकतं म्हणून. म्हणजे? पोपट्याने अन्न पाणी सोडले. का? मी मंदिरात गेलो दर्शनाला, हा तर तो हात जोडून देवाला मी त्याला काही बोललोच नाही, देवाला विनवणी करीत होता. म्हणे हे माझं काही हो देवाला म्हणला तो. पण आमच्या गावातल्या एवढ्या सोज्वळ सुगंधताईंना लवकर बरं कर, त्याशिवाय मी अन्नाचा कणही घेणार नाही. अन्न त्याग करून टाकलं त्यांनी, माहितीये का. भाई पोपटरावनी माझ्यासाठी अन्न त्याग केलं. मी तेच म्हणलं काय भानगडे ही अहो मुंबईत दुसरं काहीतरी कारण असं नाही तर. नाही 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 नाही, म्हणजे मी ऐकलं त्याचं. डोळे झाकून देवाला विनवणी करीत होता तो. तेव्हा म्हणला जोपर्यंत ती बरी होणार नाही आणि तिच्या हातानेच मी अन्नाचा कण खाईन, तेव्हाच मी जेवण करीन. तोपर्यंत मी अन्नाला हातही लावणार नाही. आता कुठे ते? ते जालूशीच बसलेला आहे सध्या. हा का? त्याला मी खूप विनवणी केली, म्हणणार खा काहीतरी, थोडं बिस्किट तरी खा. नाही म्हणला, अजिबात नाही. जोपर्यंत सुगंधाला बरं वाटत नाही तोपर्यंत काहीच नाही म्हटलं. आता मला थोडं आहे ना बरं वाटायला लागलं बरं का. चला बरं आपण त्यांना भेटून घेऊ एकदा. भेटलंच पाहिजे, मग त्याला बरं वाटेल तेवढंच. आणि शिका काहीतरी. आता 15 दिवसापूर्वी गावात आलेला माणूस एवढा माझ्यासाठी करतो, पण तुम्ही एवढ्या वर्षापासून फुकट खाता पिता, तर तुम्हाला माझी काळजी नाही म्हटले नाही एक दिवस का चला त्या सुगंधाला पोहे घेऊन जाऊ नाश्त्याला म्हणून. आता तुला माहिती मीच कसा बसा करून खातो, माझ्या आजचे पोहे तुला गोड लागणार आहेत का. फुकट खायची सवय झाल्यानंतर कसं आपल्याला खर्च करून खाल्लं जाईल. जाऊ दे आई ग, मी दरवाजा लावते चला. एक घास दे ना, एकटाच खातो का. बोंबीला फेकून दिले आणि इकडे नाही पाजवायचं मला. काय खा. आई, मस्त आहे प्युअर. कुठून आणलं? मी जेवणार नाही तुला सांगतोय, मला आग्रह करू नको झाल्या. एवढं जीव येतोय सुगंधावर. जीव? अरे वळून टाकतो वळून. अरे अख्ख्या गावात कोणी तुकडा दिला नाही, त्या बाईने मला डबा दिला रे महिनाभर. आता ती आजारी पडली, 2 दिवस झाले जेवली नाही. मला कसा घशाच्या खाली तुकडा जाईन सांग. जेवणार नाही आपण, तिने टोचतो. तिला काय माहित पाडणार आहे. काही नाही मला जेवायत नाही. ती उपाशी तर मी उपाशी. अरे अख्ख्या गावात तिच्यासारखी बाई आहे का कोणी? नाही अरे चपात्या तूप लावून चपात्या करीत होती माझ्यासाठी, माहिती का. तिची घरी खायची ना तीच मला द्यायची. असं नाही का मला काहीतरी वेगळं. एकदम छान डबा द्यायची, माहितीये का. पोटभर जेवायचो मी. 2 चपात्या टंबायचो, माहितीये का. डायरेक्ट मग लय भारी जपत होती बरं का. आपल्याला जेवाय तू आग्रहच करू नको मला. मला पेरू नाही खायचं आणि बोंबिलं नाही खायची. मला काहीच नाही खायचं.
माझ्याकडे कुठं राहिले आता तुला द्यायला तरी मग जेवणार नाही आपण. तो किती आग्रह केला बायकोनी केला आणि कोणी केला तरी तुकडे थोडी चटणी मी जेवणार नाही. ज्याला तुला शेवटचं सांगतोय. ते आता उपाशी म्हटलं मला त्यांच्यासोबत जाऊन बोलावंच लागेल ना लगेच. आणि बोल त्याला बरं वाटेल हा तेवढं ना तू आली बाई. भेटायला तर. इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू. बघा तुम्ही कोण नाही जेवणार भाऊ काही झालं तरी. काय हे पोपटराव किती चांगले हो तुम्ही, किती जीव आहे तुमचा माझ्यावर. मला पण ना कळतच नाही आहो. मला तुम्ही सांगायचं ना तुम्ही उपाशी आहेत म्हणून. कोणत्या तोंडाने सांगू सुगंधा तुला बरं नाही मग मला लाज वाटली पाहिजे ना. दुखत आहे तिचं तिला डब्बा करायला लावायचं वगैरे. खरं आहे ना. अहो तुम्ही किंवा यांना कोणाला पाठवलं असं चाललं असतं. त्याला विचार काय हाल झाले माही सांग रे. अरे बाबू तुला काय सांगू सुगंधा काय झालं. त्याच्याकडे बघताय ना चक्कर आलती ना त्याला. चक्कर हा चक्कर आलती चक्कर. अयो पडले होते गाव खाली. पडलो होतो येणे धरलं धरलं श्याम. पटक्यान मी. तुला सांगतो मला सांग 2 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, पाणी सुद्धा प्याला नाही घोडभर. श्यामराव किती आग्रह करा मी जेवत नसतो. पाण्याचा विषय सोड सकाळी गेला सुद्धा नाही घराच्या बाहेर. अहो मग मला सांगायचं ना घरी येऊन मी डबा दिला कसं असता ना. सांगू तू तिकडे आजारी पडली एवढा जीव लावलाय मला तू मी कस काय जेवण बाबा. मी काय म्हणते ऐका, हा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी संध्याकाळचा डबा करून आणते तुम्हाला. जमन ना. मला बरं वाटतंय आता. संध्याकाळी काय आणू तुम्हाला जेवायला. काही जी असेल ती कर. चपात्या थोड्या 2 जादा दे वय. एवढ्या दिवस तुमची ना आवडती भाजी मी करीत करून आणते चांगली. हा? जाऊ का मी. काळजी घ्या आता. चक्कर बिक्कर येते, लक्ष द्या. डोकं नाही, लावते नाही. तुम्ही हा हा 2 चपाती एक्स्ट्रा ना. अरे सांगितलं नाही एकदा. कस काय होती आयडिया. डब्याचं काम झालं सगळंच काम झालं. 2 चपात्या तुला आज पायासाठी मागितल्यात. परत बॉम्बलाची भाजी फेकून नको देत जाऊ. मला आला का आवड- बुवा? मला अरे आवड. बॉम्बिल नाही आवडत पोपट्याला पहिल्यापासून. बाई माणूस दिवसभर उपाशी राहीन. संध्याकाळी डबा द्यायचा तर आताच घेऊन येते. सांगून तर येते त्यांना. सुगंधाला ना फसवायला काहीच लागत नाही. नाही, नाही. किती वेळा हे करा तरी ती बनतीच. लय बने तिला खरंच वाटलं मी जेवलो नाही. चक्कर आली. काय आलं तुम्हाला तिघांना आहे ना काही लाजा वाटायला पाहिजे. खोटं बोलायची तरी थोडीशी सीमा असती. अन कोणासोबत बोलायचं खोटं. तुम्ही म्हटले असते ना मला मी इथं डबा आणून दिला असता जेवणाचा. एवढं काय त्याच्यामध्ये. मला बरं जरी नव्हतं ना पण मी काय उपाशीच नव्हती झोपत. हो माणसाने किती नाटकं करावं. आणि नाही तेव्हा माझ्या दारामध्ये तुम्ही खायला पडलेले असता. मला 2 दिवसांनी काय झालं असतं. तुम्ही तिघांनी ना परत माझ्या घराकडे पिटकायचं बी नाही. आणि परत आहे ना चहाला बी माझ्या दारात यायचं नाही. म्हटलं चला यांना आहे ना संध्याकाळी काय द्यायचा आताच डबा नेऊन द्या. अहो बरं झालं मी त्याच कारणाने इकडे आले तुम्हाला सांगायला का तुम्हाला डबा लगेच घेऊन येते काळजी नका करू. तर मला तेव्हा तुमचं काय चालू होते कळालं. अशी शाळा करणारे गावात नसलेले बरे. परत या तुम्ही तिकडे मग सांगते तुम्हाला. तुम्हाला बी अक्कल नाही करे. तिला घरी ते जाऊन द्यायचं आणि लगेच चालू झाले. कोण अक्कल नाही. अरे तुलाच तो ऍक्टिंगची प्रशंसा करायची लय हाऊस का वाबी. आता तेल गेलं आणि तुप गेलं. चपाती नाही आणि काहीच नाही आता. या आता बाबा दशम्या. लय भूषण सांगत आता माय ऍक्टिंग बघ आता बघ तू ऍक्टिंग पोटात कोकाला लावले का जेवगाला हॉटेलला आता चल. कोण तू डोक्यावर पडला का काय. बोंबील फेकून दिले तो आणि मी जेवलेलं आहे बुवा, आपलं ढेकर बी जिरला आता. श्याम्या जेव घाल बुवा माझ्याकडे पैसे बायको नाही न काय बरं नाही. आता तू माझ्या पैसे आला तेव्हा ढेकरच देत होतो ना मी. विसरला का काय. जेव घाल ना मग. काय नाही भाऊ मी माझं झोपलो होतो. तुम्ही बघा भाऊ मी मग आपला पेरू खाणार आहे. पोपट पेरूच खात असतो जाल्या. दुसरं काही खात नाही. मिरच्या नसल्यात 2-4.